तामिळनाडूमध्ये आता विजय पर्व। विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ। शपथविधी सोहळ्याला राहुल गांधींचीही उपस्थिती। नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर आज एसआयटी समोर हजर राहणार। आज सकाळी पुण्याहून रुपाली चाकणकर नाशिकसाठी रवाना। राज्यात 487 शाळा अनधिकृत, सर्वाधिक अनधिकृत शाळा मुंबई विभागात। मुंबई विभागात एकूण 389 शाळा अनधिकृत। अनिल अंबानींच्या एडीए समूहावर सीबीआयचा छापा। मुंबईतील 17 ठिकाणांवर सीबीआयची छापेमारी। बँक फसवणूक आणि निधी वळवणुकीचे आरोप। 15 ऑगस्ट पर्यंत मराठी शिकला नाही तर कारवाई होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा। एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर चालवला जाण्याची शक्यता। मतीन पटेलच्या राहत्या घराला आणि कार्यालयाला अतिक्रमण विरोधी विभागाची नोटीस। कोकणातील अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये पावसाची हजेरी। आंबा बागायतदारांची चिंता वाढली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।